वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र व पारंपरिक सण आहे। या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस। अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रोजी वसुबारस साजरी केली जाईल। या दिवशी द्वादशी तिथी सकाळी 6:34 सुरू होणार असून 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:41 संपणार आहे। वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत गहन धार्मिक महत्त्व आहे। गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात असे धर्मशास्त्र सांगते। त्यामुळे गायीचे पूजन सर्व देवतांचे पूजन असे समजले जाते। या दिवशी स्त्रिया उपवास करतात। यामागे अशी भावना आहे की आपल्या घरामध्ये संपत्ती, संतती, आरोग्य टिकून राहावे, गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश व्हावा, पुण्याची वृद्धी व्हावी आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढावी। आज या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी वसुबारसची पूजा कशा प्रकारे करावी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणता मंत्र बोलावा, तसंच या पूजेदरम्यान गायीला नैवेद्य कसा दाखवावा, गाय आसपास नसेल तर हे पूजन कसं करावं, या पूजेची उत्तर पूजा कशी करावी, ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। वसुबारसपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते। दिवाळीचे सण म्हणजे बघा धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे 5 प्रमुख दिवस आहेत। हा सण प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे। वसुबारस म्हणजे धनाची द्वादशी, ज्याला गोवत्स द्वादशी म्हणतात। या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून घरामध्ये लक्ष्मीचे आगमन साधले जाते। तर पहा 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवारी वसुबारसची पूजा जी आहे ती आपल्याला कधी करायची आहे। गाय वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। ज्यांच्या घरामध्ये गाय आणि वासरे असतात ते या दिवशी त्यांची साग्र संगीत पद्धतीने पूजा करतात। पण शहरीकरणामुळे जर गाय वासराची पूजा करणं शक्य नसेल तर घरी असलेल्या गायीच्या मूर्तीचं देखील तुम्ही पूजन करून अशाच प्रकारे संपूर्ण पूजेचं किंवा वसुबारसचं जे फळ आहे ते आपण मिळवू शकतो। तर शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रोजी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी 4:30 ते 6 दरम्यान आहे। पण ज्यांना सायंकाळी शक्य नाही त्यांनी सकाळी पूजा केली तरीही चालते, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या शुभ मुहूर्तावरतीच वसुबारस साजरी करावी। संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी आपल्याला घरच्या घरी गायीचं पूजन करायचं असतं। देवाऱ्यात असलेल्या गायीच्या मूर्तीचं पूजन आपल्याला करायचं असतं। ज्यांना शक्य आहे त्यांनी गोशाळेमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे गायीचं पूजन केलं तरीही चालेल। तर जिथे तुम्हाला गायीचं पूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी। तिथे एखादा चौरंग किंवा पाट टाकावा, त्यावरती एखादं वस्त्र अंथरावं। कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होत असते। सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे। आज या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी आईने मुलांसाठी उपवास करायचा असतो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे, जशा प्रथा आहेत त्यानुसार तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे। तर सगळ्यात आधी मी इथे एक छोटासा पाट ठेवणार आहे, त्यावरती माझ्याकडे जी गायीची मूर्ती आहे त्याची स्थापना करणार आहे। कारण या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करता येणार नाही, त्यामुळे ही मूर्ती मी इथे या पाटावरती ठेवत आहे। थोडेसे तांदूळ आपल्याला खाली ठेवायचे आहेत आसन म्हणून आणि त्यावरती आपल्याला ही गायीची मूर्ती ठेवायची आहे। 2 विड्याची पानं घेतलेली आहेत, जोड पानं, ती आपल्याला इथे ठेवायची आहे। देठ जे आहे ते देवाकडे करायचं आहे आणि यावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। तर त्यावरती विड्याच्या जोड पानांवरती सगळ्यात आधी मी इथे अक्षदा टाकून घेत आहे। बाप्पांची मूर्ती देवाऱ्यामधली घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता। पाण्याने आणि दुधाने किंवा पंचामृताने हा अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। त्यानंतर दुधाने करायचा आहे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः आणि परत पाण्याने करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना त्या विड्याच्या पानावरती करायची आहे। सगळ्यात आधी गणेश पूजनाने या पूजेला सुरुवात करायची। तर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। बाप्पांना आपल्याला गंध, अक्षत, फूल वाहून घ्यायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे।
जास्वंदाचं एखादं फूल असेल तर ते फूल तुम्ही अर्पण करू शकता. बाप्पांना हे फूल अत्यंत प्रिय आहे. आणि नाहीच मिळालं तर लाल रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर बाप्पांची आपण पंचोपचार पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आता बाप्पांच्या शेजारी अजून 2 जोड पानं आपल्याला ठेवायची आहेत. यावरती आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती या पूजेमध्ये अतिशय आवश्यक आहे. बाळकृष्णांना प्रिय असलेली गाय आपण पूजत आहोत, त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने दुधाने किंवा पंचामृताचा वापर करून तुम्ही हा अभिषेक करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असतेच. बाळकृष्ण म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे. ज्यावेळेस त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टींचं आपण पूजन करतो त्यावेळेस देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि गाय जी आहे ती देवी लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं. त्यामुळे गायीचं पूजन केल्यामुळे तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर हा अभिषेक करून झाल्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना या पानावरती करायची आहे. तर पानावरती करण्याआधी यावरती सुद्धा आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यांची स्थापना या पानावरती करायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला वस्त्र घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे. पंचोपचार पूजेमध्ये आपल्याला गंध, अक्षत, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा. मंजुळा असतील तर मंजुळा देखील बाळकृष्णांना अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या रंगाचं फूल बाळकृष्णांना अर्पण करू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे मंजुळा असतील तर त्या मंजुळा देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत या मंजुळा बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण केल्यानंतर मग आपल्याला गायीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर बघा, माझ्याकडे ही चांदीची मूर्ती आहे गायीची. गुरुपुषामृतच्या दिवशी मी या गायीची मूर्ती खरेदी केली होती आणि देव्हाऱ्यामध्ये स्थापन केलेली आहे. देव्हाऱ्यामध्ये जर तुम्ही गायीच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर 3 इंचापेक्षा जास्त उंचीची मूर्ती ही देवघरामध्ये नसावी. मोठी तुम्हाला गायीची मूर्ती मिळाली तर मग तिची स्थापना तुम्ही हॉलमध्ये करू शकता किंवा इतर ठिकाणी करू शकता. देव्हाऱ्यात मात्र चांदीची किंवा तांब्याची, पितळेची अशीच मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता, कारण त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची जास्त शक्ती असते. म्हणूनच देव्हाऱ्यामध्ये मूर्ती जी आहे ती अशाच प्रकारे असावी, चांदीची किंवा पितळेची किंवा तांब्याची. तर आता मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदाच तुम्ही देव्हाऱ्यामध्ये मूर्तीची स्थापना करत असाल तर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करत या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. गायीवरती अभिषेक करून देव्हाऱ्यामध्ये स्थापना कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर आता आपण वसुबारसच्या दिवशी गायीच्या मूर्तीवरती श्री सुक्तमचं पठण करत अभिषेक करायचा आहे. अगदीच ज्यांना वेळ नाही त्यांनी महालक्ष्मीच्या मंत्राचा म्हणजे श्रीम या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने गायीच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. ही मूर्ती, यंत्र किंवा देवांचे फोटो देव्हाऱ्यामध्ये असतील तर ते ठेवून चालत नाही. त्यावरती वेळोवेळी सेवा व्हायला हवी, त्यांना सिद्ध करत राहावं लागतं, तरच त्यामध्ये देवत्व राहतं. तर सांगितल्याप्रमाणे श्री सुक्तमचा अभिषेक तुम्ही गायीच्या मूर्तीवरती करू शकता. त्यासाठी तुम्ही गळतीचा वापर सुद्धा करू शकता. श्री सुक्तम हे अतिशय प्रभावी आणि लक्ष्मीचं प्रिय असलेलं स्तोत्र आहे. या स्तोत्राचं पठण करून तुम्ही ज्यावेळेस अभिषेक कराल त्यावेळेस ही मूर्ती सिद्ध होईल. या मूर्तीमध्ये प्राण येतील, म्हणजेच देवत्व येईल. किंवा तुम्ही श्रीम या मंत्राचा जप करत सुद्धा हा अभिषेक करू शकता. पाण्याने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. जरी या गोष्टी गायीपासूनच मिळत असल्या तरी अभिषेकामध्ये या गोष्टींचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या गोष्टींनी गायीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर गायीच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिची स्थापना आपल्याला बाळकृष्णांच्या शेजारी म्हणजे मध्यभागी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला परत विड्याची जोड पानं घ्यायची आहेत, त्यावरती अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला गायीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. गायीच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बाळकृष्णांच्या शेजारी गायीचं पूजन करायचं आहे. संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी आपल्याला हे पूजन करायचं आहे. दिवसभर आईने मुलांसाठी उपवास करायचा आहे. तर जशी तुमची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही हे पूजन करू शकता. अभिषेक झाल्यानंतर गायीच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करून घ्यावी. गायीला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावं, धूप दीप दाखवावं.
तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधेपणाने घरच्या घरी गाईच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जाऊन गाईचं पूजन तुम्ही करू शकता। ज्यांच्या घरी गुरे वासरे असतील त्यांनी घरच्या घरी गाईचं पूजन करावं। घरातील सवाष्ण बायकांनी गाईच्या पायावर पाणी घालावं, नंतर हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालावी, निरांजनाने ओवाळून त्यांना नैवेद्य अर्पण करावा। बऱ्याच जणांकडे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य वाढून गाईला तो खाऊ घातला जातो। आपल्याकडे जशी प्रथा परंपरा आहे त्यानुसार तुम्ही गाईचं पूजन करून गाईला नैवेद्य अर्पण करू शकता। आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे बाजरीची भाकरी, वरईचा भात, त्यानंतर गवारीच्या शेंगा असा नैवेद्य गाईला अर्पण केला जातो। पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास देखील असतो। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात। पण ज्या महिला या दिवशी उपवास करणार नाही त्यांनी काही नियमांचं पालन करावं, जसं की वसुबारस सणाच्या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत। महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात, बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। तसंच या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत अशी लोकमान्यता आहे। कारण दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ हे गाईपासूनच आपल्याला मिळत असतात। या दिवशी गाईला गूळ आणि चणा डाळीचा नैवेद्य अर्पण केला जातो। पण यंदा एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आल्याने गाईचा उपवास असणार आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त गुळाचाच नैवेद्य गाईला अर्पण करायचा आहे। ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी फलाहार करायचा आहे। ज्यांचा उपवास हा संध्याकाळी त्या दरवेळेस सोडतात त्यांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडायचा आहे। तर अशा प्रकारे गाईचं पंचोपचारे पूजन केल्यानंतर मग तुम्हाला गाईची आरती करायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतींची आरती करायची आहे, त्यानंतर बाळकृष्णांची आरती करायची आहे आणि आजच्या दिवशी कामधेनूची आरती म्हटली जाते। ती आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तीच आरती तुम्हाला वसुबारसच्या दिवशी म्हणायची आहे। तुम्ही गोशालेमध्ये जाऊन पूजा करणार असाल तर तिथे जाताना आरतीचं ताट आवर्जून घ्यायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला कामधेनूची आरती म्हणायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला गाईसमोर हात जोडून एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। क्षीरोदार्ण वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानार्घ्य नमोस्तुते। याचा अर्थ असा आहे, हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे। त्याचबरोबर या दिवशी वसुबारसची कथा देखील ऐकली जाते। ती कथा देखील अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करते। आटपाट नगर होतं, तिथे एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती, गाई गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला, पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली, सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये। सून आली, काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईल, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं। आपण शेतावर निघून गेली, सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली, गव्हाळी मुगाळी वस्त्र उड्या मारत होती, त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली, सुनेनं पान वाढलं, सासूनी देखलं, तांबडं मांस दृष्टीस पडलं, तिनं हे काय केलं म्हणून सुनेला पुशिलं, सुनेनं सर्व हकीकत सांगितली, सासू घाबरली, न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर, गाई वासरं जिवंत कर, असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय केला। देवापाशी बसून राहिली, देवाने तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतःकरण देखील। पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरटा फोडू लागल्या, तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं। मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली, ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली, आईचे हंबरडे बंद झाले, म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीने गायगोऱ्याची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले, नंतर आपण जेवली, आनंदी झाले, तसे तुम्ही आम्ही हो ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या दारी, गायीच्या गोठी सफळ संपूर्ण। कथेनुसारच या दिवशी गव्हाचं आणि मुगाचं सेवन केलं जात नाही। वसुबारस पूजेच्या दिवशी तुम्हाला ही कथा ऐकायची आहे किंवा पठण करायचे आहे, यामुळे तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद लाभतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल। तर वसुबारस विषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।